पुढे बघूयात. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल कुठल्याही क्षणी वाजू शकतं, पण त्यापूर्वीच राजकीय फटाके वाजवण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं ही निवडणूक आर या पारची केली आहे. उद्धव ठाकरेंनी नेते पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. रात्री उशिरा झालेल्या एका बैठकीत बीएमसी निवडणुकांबाबत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं उभाटा करता मुंबईची महापालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे आणि त्या अनुषंगाने आता तयारीला देखील त्यांनी सुरुवात केली आहे. सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलवल्या जातात. बूथ लेवलवरती कशा पद्धतीने तयारी करायला हवी, जनतेपर्यंत जाऊन आपण केलेल्या कामाच्या संदर्भातली माहिती देणं कशा पद्धतीने आवश्यक आहे. कारण आता गेलं काही आपण जर पाहिलं तर गेली काही वर्ष महापालिकेवरती प्रशासक बसलेलं आहे. नगरसेवक अधिकाधिक निवडून आणण्यासाठी म्हणून आता उद्धव ठाकरेंचे प्रयत्न असतील. साहेबांचं म्हणणं बरोबर आहे की कार्यकर्त्यांना खाली विश्वासात घ्यावं लागतं. त्यांच्या खाली काय तरतुदी आहेत, काय भूमिका आहेत. आणि शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा आम्ही तीच भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक महानगरपालिका हद्दीतला धोरण वेगळं असू शकतं. मुंबईत वेगळा असेल, ठाण्यात वेगळा असेल, कोणाबरोबर जाय. आमचा मुख्य शत्रू जो आहे हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर ते असलेले हे सगळे टपोरी टोळ्या. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी कोणाची मदत घेऊ. भाजप विरोधात लढा, भाजप बरोबर राहा, काय आम्हाला त्याची काही घेणं देणं आहे. परंतु हे टोमणे मारणे बंद करा. टोमणे मारून राजकारण चालत नाही. तुमच्यातली होणारी गळती ही रोखायचा प्रयत्न करा. मी वारंवार सांगतो, टोमणे मारून लोकांना बदनाम करून तुमचं दुकान वाढणार आहे असं काही समजू नका. जे दुकान आता संजय राऊत बंद करण्याच्या तयारीत आहे त्याच्याकडे लक्ष दिलेलं तो बरोबर होईल. राज ठाकरेंच्या फडणवीसांच्या भेटीबद्दल उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांना काहीसा ब्रेक लागलाय. पण आता या भेटीनंतर ही भाजप आणि मनसे नेत्यांमधील वाकयुद्ध काही थांबताना दिसत नाही. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. असं वाक्य वापरून गैरसमज पसरू नका. याच्यामध्ये ना देवेंद्रजींना काही कमीपणा वाटतो ना राजसाहेबांना काही कमीपणा वाटतो. पण काही लोक हे चहापेक्षा किटली गरम टाईपमध्ये असतात. पाहिलं का भाजप आणि मनसेच्या मुंबई अध्यक्षांमध्ये कसा कलगीतुरा रंगलाय. आणि त्याचं घडलं असं की काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. ठाकरेंच्या सेनेनं मनसेसोबत दिलसे युतीची तयारी केली होती. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. शहरांमध्ये ठाकरे ब्रँडची बॅनरबाजी होऊ लागली. अशावेळी अचानक राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची हॉटेल ताज लँड्समध्ये बंद दाराआड बैठक झाली आणि या चर्चांना ब्रेक लागला. पण याच भेटीवरनं आशिष शेलारांना विचारलं असता राज ठाकरेंना फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला राज ठाकरे आल्याचं सांगत आपली बाजू वरचढ असल्याचा अप्रत्यक्ष संदेश मनसेला दिला. शेलारांच्या बोलण्याचा टोन उघड आहे. खरं तर ही भेट हॉटेलवर झाली, त्यामुळं कोण कोणाला भेटायला आलं हे फडणवीस आणि राज ठाकरेंनाच माहिती आहे. पण शेलारांनी मात्र राज ठाकरे भेटीला आल्याचं सांगत भाजपला मनसेची नव्हे तर मनसेला भाजपसोबत युतीची जास्त गरज असल्याचं स्पष्ट केलं. आता मनसेनं देखील शेलारांच्या या टोनवर हल्ला चढवत चहापेक्षा किटली गरम असल्याचा टोला लगावलाय. कोण काय म्हणतं मला माहित नाही, कोण कोणाला भेटलं मला माहित नाही. पण तुमचं वाक्य करेक्ट करतो. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. असं वाक्य वापरून गैरसमज पसरू नका. आज एक प्रश्न जो आशिष शेलारांना विचारला की काल राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले 2 दिवसांपूर्वी, तर त्यांनी असं क्रोनॉलॉजी चुकवलं. ते म्हटले देवेंद्रजी राज ठाकरेंना भेटले नाही, राज ठाकरे देवेंद्रजींना भेटले. कसं पाहताय वक्तव्याकडे? मला असं वाटतं देवेंद्रजी राजसाहेबांना भेटले का राजसाहेब देवेंद्रजींना भेटले. याच्यामध्ये ना देवेंद्रजींना काही कमीपणा वाटतो ना राजसाहेबांना काही कमीपणा वाटतो. पण काही लोक हे चहापेक्षा किटली गरम टाईपमध्ये असतात. त्या टाईपमधले लोक असा विचार करतात. त्याला काय फार महत्त्व देण्याची गरज नाही. असतात म्हणजे चहापेक्षा किटली गरम असणारे लोक असतात, त्यातले हे लोक आहेत. दरम्यान या भेटीच्या मुद्द्यावरनं राऊतांनीही जोरदार टोला लगावलाय. पाहूया. अधिकृतपणे भेटण्याची जागा ही मंत्रालय किंवा वर्षा बंगला असतो ना शासकीय भेटीसाठी. आणि इतर बैठकीसाठी गोपनीय व्यापारी उद्योग त्यासाठी खासगी बैठका होतात. त्यावेळेला
ताज लॅन्सच्या लॉबीमध्ये मुंबईतले अनेक बिल्डर उपस्थित होते. ते नक्की कोणाला भेटायला आले होते मला माहिती.